नमस्कार भक्त हो. मी कावेरी निंबाळकर, मुंबईहून श्री सच्चिदानंद श्री गजानन माऊली चॅरिटेबल फाउंडेशनच्या कृपासागर वाहिनीमार्फत आपल्याशी बोलत आहे. आपल्या गजानन माऊलींच्या भक्तांना अनेकदा स्वप्न दृष्टांत होतात. स्वप्नात आपले सद्गुरू दिसतात, काहीतरी संकेत देतात, जसा पुंडलिकाला आपल्या माऊलीने दिला आणि बाळापूरच्या बाळकृष्णांनाही दिला. कधी कधी स्वप्नातून बाहेर आल्यावर हे दृष्टांत आपल्याला आठवतही नाहीत किंवा याचा अर्थ लक्षात येत नाही. पण असे दृष्टांत म्हणजे माऊलींचे आपल्यावर असलेले प्रेम आणि त्यांची कृपाच म्हणायची, नाही का? असाच एक दृष्टांत आपल्या गजानन माऊलीने एका भक्ताला दिला. तर आज आपण त्या दृष्टांताविषयी त्याच भक्ताकडून ऐकणार आहोत. चला तर मंडळी, ऐकूया शैलेश देशकर यांचा एक अनुभव त्यांच्याच आवाजात. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. मी शैलेश वसंतराव देशकर, अहमदाबाद. सच्चिदानंद श्री गजानन माऊली चॅरिटेबल फाउंडेशन कृपासागर चॅनलकडून आज मी माझा महाराजांचा एक अनुभव तुमच्या समोर सादर करीत आहो. ही गोष्ट आहे 10 वर्ष अगोदरची. त्यावेळेस मी गजानन महाराजांचा प्रकट दिन निमित्त आमच्या जे पण गजानन महाराजांचे भक्त होते त्यांच्याकडे आम्ही आमंत्रणाकरिता जायचो. त्यावेळेला मनात सारखा एक विचार राहायचा की गजानन महाराजांचं जे जीवनचरित्र आहे ते आपल्याला फक्त 21 अध्यायाचे श्री गजानन विजय ग्रंथ आहे त्याच्यातूनच प्राप्त झालेला आहे. पण महाराज तर इतके मोठे सद्गुरू होते, मग एवढंच त्यांचं जीवनचरित्र कसं असावं, आणि असेल तर मग आपल्याला ते प्राप्त झालेलं नाही आहे. मग त्याकरिता महाराजांना सारखी प्रार्थना करायचो की महाराज आपलं काहीतरी चरित्र मला प्राप्त झालं तर आपली कृपा होईल माझ्यावर. असंच झालं की एक गुरुवारी रात्री मला महाराजांनी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की तुला माझं काहीतरी जीवनचरित्र सापडेल. मला खूप आनंद झाला. तो होता गुरुवारचा दिवस आणि आमचा दरवेळेस फेब्रुवारीमध्ये प्रकट दिन असायचा की आम्ही 2 महिन्यापासून महाराजांच्या प्रकट दिन उत्सवाची तयारी सुरू करायचो. आणि अहमदाबादचे जे घरं होते, ओळखीचे असो किंवा अनोळखी, की जे फक्त मला कोणी सांगितलं की इथे महाराष्ट्रीयन लोक राहते, तर त्यांच्याकडे जाऊन आम्ही आमंत्रण पत्रिका द्यायचो. आणि आम्हाला एक वडिलांनी सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही पत्रिका देतात तेव्हा तुम्हाला जे पण शिदा की वर्गणी दिली ती पण तुम्ही स्वीकार करा. आणि तोच मार्ग आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही घरोघरी फिरायचो. आता अहमदाबाद इतकं मोठं शहर म्हणजे स्वाभाविक आम्ही सगळ्यांना तर ओळखणार नाहीच, तर आम्ही काय करायचो की कॉलनीमध्ये पाटी वाचायचो आणि पाटीवर ज्यांचं महाराष्ट्रीयन आडनाव असेल त्यांच्याकडे जाऊन ती पत्रिका द्यायचो. ज्या गुरुवारी मला हा दृष्टांत झाला त्याच्यानंतरचाच रविवारी मी आणि माझा मित्र सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाच्या उपलब्धी करून आम्ही शिदा आणि वर्गणी घ्यायला आणि आमंत्रण द्यायला निघालो. रस्त्यात मी माझ्या मित्राला म्हणालो की अरे मला आज महाराजांनी या गुरुवारी खूप छान दृष्टांत दिला स्वप्नामध्ये. तर तो म्हणे काय? तर मी त्याला सांगितलं की महाराजांनी असं सांगितलं की माझं तुला काहीतरी चरित्र सापडेल म्हणून. मग तो म्हणे अरे वा, खूपच चांगली गोष्ट आहे. असं करता करता आम्ही सकाळी 8चे निघालो, रात्रीचे 8 वाजले होते आणि सगळीकडे शिदा वर्गणी देऊन आमंत्रण देऊन निघालो. आता 8 वाजले होते, थकून गेलो होतो. मी माझ्या मित्राला सांगितलं की आता
अजून एखादं घर करूया म्हणून. तर तो माझा मित्र नाही म्हणाला की नाही आता खूप झालं, आपण आपल्या घरी जाऊ म्हणून. पण कोणीतरी ओढत होतं तसं वाटलं आणि मी म्हटलं अरे अजून एखाद्या घरी जाऊन येऊ. आम्ही आतमध्ये गेलो तर एक फ्लॅटवर खाली बोर्डवर हेडगे नाव आडनाव लिहिलेलं होतं. आता आमच्याजवळ ज्या पिशव्या वगैरे होत्या, लोकांनी काही जो शिधा दिला होता तो पूर्ण पिशव्या भरलेल्या होत्या. माझा मित्र अजून नाही म्हणाला की नाही नको जायला. आणि पुन्हा तो फ्लॅटवर 4थ्या मजल्यावर त्यांचं घर आणि पुन्हा त्याला लिफ्ट नाही. मग आम्ही म्हटलं की अरे जाऊन येऊ. मग तो पण तयार झाला. आम्ही त्यांच्या घरी गेलो. डोरबेल वाजवली. आम्ही पहिल्यांदाच त्यांच्या घरी जात होतो. तर जशी डोरबेल वाजवली, दार उघडलं आणि एक आजोबा आले. त्या आजोबांनी म्हटले या या या, आम्ही तुमचीच वाट बघत आहोत म्हणून. मला वाटलं की काहीतरी रॉंग नंबर वाटून राहिला, कोणीतरी दुसरे येणार असेल आणि आजोबा आपल्याला समजून राहिले. म्हणून मी आजोबांना विचारलं की आजोबा तुम्ही आम्हाला ओळखलं का? तर म्हणे हो, तुम्ही गजानन महाराज वाले ना जे प्रगट दिन उत्सव साजरा करतात म्हणून. मी म्हटलं हो. आता मला असं वाटलं की कदाचित आम्ही अगोदर ज्या घरी गेलो असेल त्यांनी यांना फोन वगैरे करून सांगितलं असेल, शक्य असू शकते. मग आम्ही बसलो, त्यांना पत्रिका दिली, त्यांना विचारलं की आजोबा असा त्यांना आमंत्रण दिलं. तर ते म्हणे मी या गुरुवारपासून, ज्या गुरुवारी मला दृष्टांत झाला होता त्या गुरुवारपासून मी तुमची वाट बघत आहो म्हणून. मी म्हटलं कशाला आजोबा, काय काम होतं तुमचं आणि तुम्ही आणि आपलं काही प्रत्यक्षात भेट पण झाली नाही. ते म्हणाले की अरे माझ्याजवळ महाराजांचं खूप जुनं साहित्य आहे जे मला तुम्हाला द्यायचं होतं आणि माझा मुलगा आता एवढी काही साधना उपासना करत नाही आहे, तर माझी अशी इच्छा होती की हे साहित्य योग्य स्थानावर पोहोचावं. मी आणि माझा मित्र एक दिवसाच्या तोंडासमोर पाहायला लागलो की हे काय प्रकार आहे म्हणून. त्याच्यात तो माझा मित्र म्हणाला अरे तुला या गुरुवारी महाराजांनी दृष्टांत दिला आणि ह्याच रविवारी आपल्याला हे गृहस्थ असं म्हणताय की माझ्याजवळ काहीतरी साहित्य आहे म्हणून. मग त्यांनी ते साहित्य मला आणून दिलं. ते साहित्य होतं गुजरातीमध्ये होतं आणि त्याच्यात ते महाराजांचे पोथीसारखंच एक साहित्य होतं. त्याच्यात महाराजांचे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फोटो वगैरे होते. आम्ही ते साहित्य घेतलं, त्याला नमस्कार केला आणि तिथून निघालो. खूप मनात एक वाटत होतं की महाराजांनी गुरुवारी आपल्याला दृष्टांत दिला आणि रविवारी आपल्याला हे साहित्य सापडलं. मग ते साहित्य घेऊन आम्ही त्या वर्षी प्रगट दिन उत्सवासाठी तेच साहित्य आम्ही कार्यक्रमामध्ये प्रगट दिन उत्सवामध्ये ठेवलं, लोकांच्या दर्शनासाठी ठेवलं आणि सगळ्यांना हा अनुभव सांगितला. मग माझ्या घरी महाराजांचा जो फोटो होता त्याच्यासमोर ते पोथीरूप साहित्य आणून आम्ही महाराजांसमोर ठेवलं. 1 महिना झाला असेल. त्यानंतर माझा एक मित्र आला. तो मला म्हणाला की त्याच्यासोबत त्याचा पण मित्र होता. तो म्हणाला की अरे मला तुझी मदतीची आवश्यकता आहे. म्हटलं काय? तर मग त्यांनी त्या मित्राची मला ओळख करून दिली आणि तो म्हणाला की हा माझा जो मित्र आहे त्याला ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला होता. आता तो आमच्याकडे यायचा आणि आम्ही महाराजांचं नामस्मरण आणि जप वगैरे करायचं होतं. त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही काय करता. तर मी त्याला सगळी माहिती दिली आणि त्याला सांगितलं की तुला हा जो आजार झाला आहे तर तू पण यांची उपासना सुरू कर. आणि त्यांनी बरोबर मनाने ती उपासना सुरू केली आणि आश्चर्य की 2 महिन्यानंतर जेव्हा तो पुन्हा रिपोर्ट काढायला गेला तेव्हा त्याचा जो रिपोर्ट होता तो नेगेटिव्ह आला. त्याला, त्याच्या आईवडिलांना, सगळ्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी मनापासून गजानन महाराजांना चे आभार मानले की त्या तुमच्या कृपेमुळे आज एवढ्या मोठ्या आजारातून मी बाहेर निघालो. आता प्रश्न हा होता की त्याला महाराजांच्या विषयी सगळं वाचायचं होतं आणि त्यावेळेला आमच्याजवळ कुठलीही महाराजांची गुजरातीतली पोथी त्याच्याजवळ अवेलेबल नव्हती. तो माझ्याकडे आला आणि आमच्या कोणाचकडे तसं काही महाराजांची पोथी नसल्यामुळे तो म्हणाला की मग मी फक्त नाम जप करू शकतो पण मला महाराजांविषयी काहीतरी वाचायचं आहे, तुमच्याकडे काही साहित्य वगैरे आहे का? मला वाटलं अरे महाराजांनी या भक्ताच्या वर कृपा करण्यासाठी हे साहित्य पोचवण्यासाठी मला माध्यम बनवलं आहे. महाराजांच्या चरणी ठेवलेलं ते माध्यमाच्या स्वरूपातून ते पोथी घेऊन मी त्या भक्ताला दिली आणि तो व्यक्ती त्या साहित्याचं, त्या पोथीरूप
गुजरातीतलं जे पण महाराजांचं चरित्र होतं त्याचा त्यांनी पूर्ण पारायण करायला लागला आणि आज तो पूर्ण शारीरिक स्वस्थ आहे. असे हे आपले गजानन महाराज आपल्यावर किती अनंत कृपा करत असतात आणि हीच कृपा सर्व भक्तांवर नेहमी राहो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपले सर्व गुरुबंधू भगिनी हे नित्य महाराजांची उपासना आणि साधना करून असेच महाराजांचे कृपाचे आशीर्वादाचे लाभ घेऊ हीच महाराजांची चरणी प्रार्थना. सर्व भक्तांना विनंती की ही कृपासागर जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय गजानन. ती पोथी प्राप्त झाल्यानंतर तो व्यक्ती जॉबसाठी परदेशात गेला होता. 2017 नंतर त्याचा काहीच संपर्क झाला नाही. फक्त मला एक माहिती अशी मिळाली होती की त्याची आता तब्येत खूप चांगली आहे आणि तो स्वस्थ आहे. जी पोथी होती त्याचं स्वरूप एक असं होतं की त्याच्यात महाराजांचं जे चरित्र होतं ते गोष्टी रूपामध्ये होतं आणि जे आतले फोटो होते ते पण थोडे वेगळे होते. असेच महाराजांचं हे गोष्टीरूपी चरित्र गुजरातीमध्ये त्यावेळेला प्राप्त झालं आणि त्याचं पारायण त्या व्यक्तीने केलं आणि तो स्वस्थ झाला. हीच महाराजांची अनंत कृपा.